नमस्कार. आज आपण केस गळती किंवा हेअर फॉल किंवा हेअर ग्रेइंग किंवा केस पांढरे होणं याबद्दल थोडंसं बोलूया. अ, आता आजकालची बदलती जीवनशैली आणि आहार जे आपल्या आजच्या नवीन युगामध्ये जे बदललेले आहे, त्याच्यामुळे केसांचे इनॉर्मस प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. खूप लहान वयामध्ये केस जाणं, खूप लहान वयामध्ये ॲलोपेशिया सारखे आजार होणं, त्यानंतर बऱ्याचशा हेअर ग्रेइंग म्हणजे केस पांढरे होणं, त्यानंतर स्प्लिट हेअर हे मेन जे प्रॉब्लेम्स आहेत. केसांमध्ये कोंडा होणं हे सुद्धा आजकाल खूप वाढलेलं आहे आणि त्याची आपण कारणं थोडक्यात बघू शकतो. त्याच्यामध्ये आपण अनुवंशिकता हे सगळ्यात महत्वाचं कारण आपण बघतो, की काहीही कारण नसताना वय लहान वयामध्येच आपल्याला केस जायला सुरुवात होते. तर त्याचे कारण म्हणजे अनुवंशिकता असते. जेनेटिकलीच प्रिडिस्पोज्ड फॅक्टर आहे हा, की काही जणांमध्ये केस गळती खूप जास्त होते. रोजचे साधारण 20 ते 25 केस गळणं हे अतिशय नॉर्मलच आपण समजतो. कारण ज्याला वाढ आहे किंवा ज्याला बुद्धी आहे त्याला ऱ्हासपणा आहे. हा आपला नैसर्गिक नियम आहे. तर त्याच्यामुळं एकही केस न गळणं हे इम्पॉसिबल आहे आणि त्यामुळे केस हे गळतातच. साधारण 20 ते 25 केस दिवसाला गळणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. त्याच्यानंतर हार्मोन्स मध्ये आपण बदल ज्या वेळेला घडतात त्यावेळेला सुद्धा केस गळतात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये गर्भधारणा किंवा बाळंतपण किंवा थायरॉइड, स्त्री पुरुषांमध्ये थायरॉइडच्या समस्या यामुळे शरीरातलं कॅल्शियम कमी होऊन शरीरातील हार्मोन्स चेंज हार्मोनल चेंज आणि कॅल्शियम अशा दोन्ही कारणांमुळे केस भरपूर गळतात. त्यानंतर पीसीओएस फिमेलमध्ये एक खूप कॉमन कॉज आहे केस गळण्याचं. आणि मेनोपॉज मेनोपॉज हे सुद्धा केस गळण्याचं एक अतिशय कॉमन रिझन आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपली जीवनशैली जर का चुकीची असेल तर अजून जास्त केस गळू शकतात. त्यानंतर स्ट्रेस, ताणतणाव, शारीरिक किंवा मानसिक ताणतणाव यामुळे केस खूप जास्त प्रमाणात गळतात. हे मोस्ट कॉमन रिझन आहे. त्यानंतर न्यूट्रिशन अँड डाएट, शरीरामध्ये लोह किंवा प्रथिनं आपण कमी घेणं किंवा व्हिटॅमिन डी, झिंक यासारखे महत्वाचे पोषक तत्व आपल्या आहारातून न जाणं हे एक कॉमनेस्ट कॉज ऑफ हेअर फॉल आहे. तर आपण त्याला न्यूट्रिशनल किंवा डाएट रिलेटेड हेअर फॉल असं म्हणू शकतो. आता काही लोकांमध्ये जरी न्यूट्रिशन प्रॉपर असलं तरी सुद्धा डायजेशन प्रॉपर नसतं. म्हणजे इनटेक न्यूट्रिएंट्सचा भरपूर असतो किंवा लोहाचा भरपूर असतो, पण ते शरीरामध्ये ऍक्सेप्टन्स किंवा त्याचा ऍसिमिलेशन शरीरामध्ये हे होत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला भरपूर विटामिन्स किंवा इनटेक भरपूर असून सुद्धा, डाएट प्रॉपर असून सुद्धा जर का डायजेशन किंवा आपण ज्याला आयुर्वेदात अग्नी असं म्हणतो, तर तो अग्नी जर का व्यवस्थित नसेल तरी सुद्धा आपण घेतलेल्या औषधांचा काहीही परिणाम न होता ते केस गळती ही चालूच राहते. त्यानंतर काही मेडिकेशन्स जसं कॅन्सरच्या आजारावरती किमोथेरपी घेणं किंवा काही वेळेला आपल्याला काही ऑटोइम्युन डिसीजसाठी काही औषधं घ्यावी लागतात. संधिवाताची औषधं, केमिकल युक्त हाय केमिकल असलेली औषधं ही हेअर फॉलसाठी एकदम कारणीभूत ठरू शकतात. त्यानंतर जास्त गरम पाण्याने अंघोळ करणं, काही जणांना खूप सवय असते की गरम गरम पाण्याने अंघोळ करणं, त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला केस गळतात. आणि मग बाकीच्या कॉजेसमध्ये केस कलरिंग जास्त वापरणं, केमिकल युक्त ट्रीटमेंट्स घेणं, त्यानंतर वरच्या वर केमिकल युक्त शॅम्पूज वापरणं किंवा कंडिशनर वापरणं यामुळे केस अतिशय कमकुवत होतात आणि गळतात. हे एक कॉमनेस्ट कॉज आहे. त्यानंतर मेडिकल कंडिशन्स काही असतात जसं ॲनिमिया आहे, त्यानंतर ल्युपस आहे, डायबिटीस आहे,
त्वचेचे काही आजार जसं आपण सोरियासिस म्हणतो